मुद्द्यावर आक्रमक झालेत। विरोधकांनी सकाळी संसद भवन परिसरात सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि हे आंदोलन केलं। काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेते देखील यावेळी पदयात्रेत सहभागी झाले होते। राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केल्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला। नक्कल केल्याच्या निषेधात भाजपनं राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं लातूरमध्ये दहन केलं। भुसावळमध्ये भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले। राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। एक महत्त्वाची बातमी आहे, दिल्लीमधून आगी संदर्भातली बातमी आहे। नवी दिल्लीतल्या गोपालदास इमारतीला आग लागल्याची माहिती कळते। 12 खंबा रोडवरच्या गोपालदास इमारतीला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचल्यात अशी माहिती सध्या कळते। नवी दिल्लीच्या 12 खंबा रोडवरच्या गोपालदास या बिल्डिंगला आग लागल्याची माहिती सध्या कळते। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय, कारण नवी दिल्लीतल्या या बातमीची दाहकता या दृश्यांवरून आपल्याला स्पष्ट दिसते। अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस देखील आता घटनास्थळी दाखल झाले। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, नवी दिल्लीतल्या गोपालदास इमारतीला आग लागल्याची माहिती कळते। मोठ्या प्रमाणात धूर येतोय, हे आपण या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय। 12 खंबा रोडवरची ही गोपालदास इमारत आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झाल्यात। त्यामुळे यामध्ये कोणी अडकलंय का बिल्डिंगमध्ये, त्यांना वाचवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत या संदर्भातली देखील आपण माहिती घेत राहणार आहोत। पण आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी नवी दिल्लीतून आलेली। पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे येऊयात आणि आता बातमी आहे मनमाडची आणि भाजप कार्यकर्ते इथे रस्त्यावर उतरल्याची माहिती कळते। राहुल गांधींच्या प्रतिमेला इथे जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय। उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचा अवमान केल्यामुळे भाजपनं हा आक्रमक पवित्रा घेतला। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपराष्ट्रपतीची मिमिक्री केल्यानंतर वाद चांगलाच पेटलाय। सोलापुरातही भाजपनं इंडिया आघाडी विरोधात निदर्शनं सुरू केली आहेत। जोरदार घोषणाबाजी करून मिमिक्री करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजपनं इंडिया आघाडी विरोधात जोरदार आक्रमक पवित्रा घेत सगळ्याच नेत्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केलं आहे। नागपुरातही भाजपनं आंदोलन केलं। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्यावरून इंडिया आघाडीचा निषेध करण्यात आला। टिळक पुतळा इथल्या भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं अमरावतीच्या मोर्शी शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणावर एक सूर एक ताल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 4000 विद्यार्थी यात सहभागी झाले। उपराष्ट्रपतींची नक्कल करण्याच्या प्रकरणावरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेतले। राज्यभरात याचा निषेध केला जातो आणि राहुल गांधींचा भाजपकडून निषेध अमरावतीतही करण्यात आला। शिंगणापूर ते पूर्णा महामार्गावर एक गंभीर अपघात झालाय। 3 जण जखमी झाले तर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। गेल्या महिन्याभरात दुधाचे दर कमालीचे घसरल्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आणि राज्य सरकारनं दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केलं, पण यावर शेतकरी समाधानी नाही। दुधाला 40 रुपयांपेक्षा जास्त दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत। हिवाळी अधिवेशन काल संपल्यानंतर राज्य सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हालचालींना वेग आलाय। राज्य सरकारचे मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू अंतराली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। 24 डिसेंबरच्या डेडलाईन पूर्वी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत 24 तारखेला संपते आणि अशात मनोज जरांगेंनी अंतराली सराटीत आज 123 गावातल्या मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे। जरांगे पाटील बीड शहरामध्ये 23 डिसेंबरला इशारा सभा घेणार आहेत आणि त्याआधी मराठा आंदोलनादरम्यान सक्रिय असलेल्या काही समन्वयकांना पोलीस प्रशासनानं नोटीस पाठवली आहे। सभा शांततेत पार पडावी यासाठी आक्रमक असलेल्या मराठा समन्वयकांना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। 125 मराठा आंदोलकांना नोटीस पाठवल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी नोटीस पाठवली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ट्रॅक्टरद्वारे मराठा नेते आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणात मुंबईला जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना ट्रॅक्टर देऊ नका अशा सूचना देखील देण्यात आल्या।
1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचे आरोप करत नितेश राणे यांनी विधानसभेत याबद्दलचा व्हिडिओ दाखवला होता आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी नाशिक पोलिसांनी सुरू केली आहे। ज्या फार्म हाऊसमध्ये ही पार्टी झाली होती ते फार्म हाऊस सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांचं असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। 22 डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा बोलावण्यात आली आणि या सभेत विद्यमान वर्षाच्या खर्चाचा आढावा त्याचबरोबर नवीन वर्षासाठी 300 कोटींचे प्रारूप आराखडा देखील मांडला जाईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकाचा प्रश्न गंभीर होतोय, यावर उपाययोजना करायला हवी अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे। माळशिरस तहसीलवर युवा सेनेनं बोंबाबोंब आंदोलन केलंय। ऊस कारखानदार सक्तीनं ऊसबिलातून पाणीपट्टी वसूल करतायत, ती तात्काळ थांबवावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर भीक मागू आंदोलन करण्याचा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे यांनी दिला। वाशिममध्ये अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं। मानधनासह विविध मागण्यांसाठी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येनं सहभागी झाले। घरबसल्या लाखो रुपये कमवण्याच्या हव्यासापोटी अनेक जण ऑनलाईन टास्कच्या मोहात अडकतात आणि कोट्यावधींचा चुना लागल्याच्या घटना तुम्ही देखील ऐकल्या असतील। देशातील तब्बल 3 कोटी उच्चशिक्षित तरुण अशाच एका ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलेत। त्यांना गंडवणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचं रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी उद्ध्वस्त केलं। आरोपींना जेरबंद करण्यात आलंय। सांगलीमध्ये पुलाचा कठडा रंगवताना तोल गेल्यामुळे युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पोहता येत नसल्यामुळे त्याला प्राण गमवावे लागले। वाशिमच्या कारंजा मूर्तिजापूर मार्गावरच्या फाट्याजवळ भरधाव कंटेनरच्या केबिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। पसरंगावधान राखत ड्रायव्हरनं वेळीच गाडीबाहेर उडी मारल्यामुळे जीवितहानी झाली नाही। पुढची बातमी आहे मावळची वाईन शॉपच्या एका गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे। लोणावळ्यामध्ये या आगीमध्ये लाखोंची दारू जळून खाक झाली आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। पालघरमध्ये कारखान्यात सामान उतरवत असताना लिफ्टची वायर तुटल्यामुळे 25 वर्षीय कामगाराचा मृत्यू झालाय। त्याच्या मृत्यूनंतर कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या चर्चेत आहे। बुलढाण्यामध्ये डाळ व्यापाऱ्याला लाच देणं चांगलंच भोवलंय, कारण अधिकारी प्रामाणिक असल्यामुळे आरोपी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलाय। आरोपीला अधिकाऱ्यांनी आता बेड्या ठोकल्यात। पुण्यातल्या हडपसर भागातली बातमी आहे। गाड्यांची तोडफोड करून धिंड माजवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी तोडफोड करून तिथे दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे। गाड्यांची तोडफोड करून हे गुन्हेगार इथे दहशत पसरवत होते। गुन्हेगारांनी ज्या गाड्यांची तोडफोड केली त्याच ठिकाणी पोलिसांनी या टोळीची धिंड काढली आहे। बीडच्या लिंबा गणेश गावामध्ये मध्यरात्री अचानक आग लागून 2 दुकानं जळून खाक झाली। चंद्रकांत अवसरे यांचं श्री गणेश शूज सेंटर आणि औदुंबर नाईकवाडे यांचा ईश्वर भारती कॉफी सेंटर जळून खाक झालंय, त्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या बेकायदा दारूवर मोठी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये 84 लाखांची दारू आणि 30 लाखांचा ट्रक असा एकूण 1 कोटी 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। उल्हासनगरमध्ये पैसे न दिल्याच्या रागातून विक्रेत्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याची घटना घडली। हल्ला केलेल्या नशेबाज आरोपींचा शोध पोलीस घेतात। वारंवार या भागात हल्ले होत असल्यामुळे पोलिसांचा वचक नाही अशी चर्चा इथे रंगतीये। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूर इथे संशयास्पदरीत्या एका कारला आग लागली होती। एका होरपळून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय। कारचा चालक फरार आहे, त्यामुळे संशय व्यक्त केला जातोय। हा अपघात आहे का याबद्दलचाही तपास केला जातोय। पुढची बातमी आहे मनमाडची आणि कांद्यासंदर्भातली बातमी आपण बघतोय, कारण दरात घसरण झालेली आहे। त्यामुळे लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये घसरण झाली आणि गेल्या 3 दिवसात सरासरी भावात क्विंटल मागे 325 रुपयांची घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पुढची बातमी आहे जळगावची भाववाढीच्या आशेनं कापूस घरात ठेवला जातोय, कारण आर्थिक अडचणीमुळे बळीराजा सध्या संकटात आहे आणि यंदा कापसाचा दर निम्माच आलाय। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेनं कापूस घरातच साठवून ठेवलाय। पुढची बातमी आपण बघतोय धुळ्याची कांद्याचे दर घसरलेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली। एकीकडे मोठ्या प्रमाणात कांदे आलेत आणि दुसरीकडे कांद्याच्या दरात मात्र मोठी घसरण झालेली पाहायला मिळते।
पुढची बातमी आहे नांदेडची, कारण नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड मुगड परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्यांचं काम सुरू आहे आणि रस्त्याच्या कामामुळे परिसरातील केळीच्या पिकांवर अशी धूळ पसरली आणि परिसरातील रस्त्याच्या धुळीमुळे केळी पिकाची वाढ खुंटली आहे. पुढची बातमी आहे साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात 15 डिसेंबरपर्यंत 24.85 लाख टन साखरेचं उत्पादन करण्यात आलं. राज्यात 191 साखर कारखाने कार्यरत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 296 लाख टन ऊसाचं गाळप केलंय. पुढची बातमी आपण बघतोय साताऱ्याची धोम कालव्याची डागडुजी करा अशी मागणी आता प्रामुख्यानं केली जाते. जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला अन्यथा टाळं ठोकू असा इशारा मनसेच्या कोरेगाव तालुका प्रमुख सागर बर्गे यांनी दिलाय. पुण्यातल्या मुठा नदीत घाण वाढली आहे, कारण ड्रेनेज आणि हॉस्पिटलमधलं दूषित पाणी देखील इथे मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे. परिसरात दुर्गंधीला सुरुवात झाली आहे. पुढची बातमी आहे नांदेडची. जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या 8 गावांमधले पाण्याचे नमुने दूषित आढळलेत. भूजल सर्वेक्षणाच्या तपासणीत या गावांमधील काही बोर आणि हातपंपाचं पाणी दूषित सापडलंय. या स्रोताचा वापर पिण्यासाठी करू नये अशी सूचना देखील प्रशासनानं संबंधित ग्रामपंचायतींना दिली आहे. यंदाच्या हिवाळ्यातली तापमानाची नीचांकी नोंद पुण्यात झाली. थंडी आणि गारवा वाढल्यानं चांगलीच हुडहुडी भरली आहे. पुणेकरांना मॉर्निंग वॉकसाठी जातानाही उबदार कपडे घातल्याचं यावेळी पाहायला मिळालं. पुणे मनपाचा अर्थसंकल्प लवकरच सादर होण्याची शक्यता. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही करवाढ होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. पुण्यात ससून रुग्णालयातील कैद्यांसाठी नवी नियमावली सादर करण्यात येते, ज्यात कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार आहे आणि कैद्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांवरही लक्ष ठेवलं जाणार आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तासात 58 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. बीडची बातमी आहे. बीड जिल्हा परिषदेतून जलजीवन मिशनच्या कामांसाठी 2 गुत्तेदारांनी चक्क हायकोर्टालाच फसवले, कारण 2.25 कोटींच्या कामासाठी दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. विदर्भातील सिंचन अनुशेष आणि नागपुरातील महापुरावरून हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय. नागपूर खंडपीठात स्पष्टीकरण सादर करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश देण्यात आलेत. मावळ तालुक्यातली महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या कान्हे गावामध्ये रेल्वे उड्डाणपुलासाठी स्थलांतर करण्याचे ग्रामस्थांनी सांगण्यात आले आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी गावातील सर्व व्यवहार 1 दिवस त्यामुळे बंद ठेवले. पिंपरी चिंचवड महापालिकेनं तब्बल 80 कोटी रुपये खर्च करून उभारलेलं नाट्यगृह रंगकर्मींसाठी काही पांढरा हत्ती ठरतोय, कारण नाट्यगृहाच्या उभारणीत अनेक त्रुटी आहेत आणि नाटकाचे प्रयोगच इथे होऊ शकत नाहीत असं सांगत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या कारभाराचे वाफाडे काढलेत. जे रुग्णालयातील त्वचा विभाग प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांना निवासी डॉक्टरांचा विरोध पाहता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आणि निवासी डॉक्टर विभाग प्रमुख डॉक्टर कुरा यांना कायमस्वरूपी निलंबित करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. जे रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर यांचा त्वचा विभागातील निवासी डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी 28 डिसेंबरपासून बेमुदत आपण संपावर जाणार असल्याचंही अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी म्हटलंय. पुढची बातमी आहे. धाराशिवमधील लोकसभा हिवाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हेंचं निलंबन करण्यात आलं आणि यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सोलापूर ते धुळे मार्गावर शिंगोली इथे रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. एका ब्रेकनंतर इतर बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.